नमस्कार मित्रांनो, आज आपण छोटी परंतु महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, नोकरी, व्यवसाय तर अनेक जण करतात. निवृत्तीसाठी मोठी रक्कम जमा करण्याचा प्रयत्नही करतो. मात्र निवृत्तीनंतर खरी चिंता सुरू होते. ती आहे दर महिन्याच्या नियमित उत्पन्नाची. कारण पगार थांबतो, पण घर खर्च, औषध उपचार, महागाई आणि वाढते आयुर्मान याचा खर्च कायम राहतो. त्यामुळे फक्त मोठा निवृत्ती निधी असणं पुरेसं नसतं, तर त्या निधीतून दरमहा किती उत्पन्न मिळेल हे अधिक महत्त्वाचं नाही का? उत्पन्न वाढल्यावर काय करावं? समजा तुमचे दरमहा म्हणजे महिन्याला तुमचे उत्पन्न 1.55 लाख रुपये आणि मासिक महिन्याचा खर्च 1 लाख रुपये आहे. अशा वेळी दर महिन्याला सुमारे तुम्ही 55,000 रुपये शिल्लक राहू शकतात तुमचे. ही रक्कम पुन्हा समतोल परस्पर निधीत नियमित गुंतवली तर भविष्यातील वैद्यकीय खर्च, वाढत्या वयातील गरजा किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र निधी तयार होऊ शकतो. समजा सुरेश नावाचा एक व्यक्ती वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त झाला आणि त्याच्या हातात 3 कोटी रुपयांचा निवृत्ती निधी आहे. जर त्याने संपूर्ण रक्कम फक्त बँकेत ठेवली असती तर भविष्यात त्या पैशाची कार्यशक्ती कमी झाली असती. पण त्यांनी निधी वेगवेगळ्या प्रकारे विभागल्या. त्यामुळे पहिल्या 3 वर्षात त्यांना सुमारे 86,000 रुपये दरमहा उत्पन्न मिळाले. पुढे ते 1.55 लाख रुपयांपर्यंत वाढले. तर त्यासाठी जाणून घेऊया आपण पहिली पायरी. बचत पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा. ज्येष्ठ नागरिक बचत योजना 30 लाख निश्चित व्याजातून नियमित उत्पन्न मिळणार. रिझर्व्ह बँक चल व्याजदर रोख 30 लाख अतिरिक्त निश्चित उत्पन्न. कर्ज अधिकारी परस्पर निधी 15 लाख. पहिल्या 3 वर्षासाठी मासिक खर्च. समतोल बचत परस्पर निधी 25 लाख. वैद्यकीय व आपत्कालीन निधी. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 2 कोटी. भविष्यातील नियमित उत्पन्न. याचा अर्थ काय? काही गुंतवणूक सुरक्षितता देतात, काही दरमहा उत्पन्न, तर काही दीर्घकाळासाठी निधी. त्यामुळे संपूर्ण पैसा एका पर्यायावर अवलंबून राहत नाही. दुसरी पायरी जाणून घेऊया. वय 62 ते 65 दरम्यान किती उत्पन्न मिळेल? निवृत्तीनंतर लगेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील 2 कोटी रुपये काढले जात नाहीत. या काळात सरासरी 9% वार्षिक परतावा मिळाला तर 2 कोटी रुपयांचा निधी सुमारे 2.60 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. दरम्यान इतर गुंतवणुकीतून खर्च भागवला जातो. पहिल्या 3 वर्षातील उत्पन्नाचा स्रोत. अंदाजे मासिक उत्पन्न 20,500 रुपये ज्येष्ठ नागरिक बचत योजना. 20,125 रुपये रिझर्व्ह बँक चल व्याजदर रोख. 45,500 रुपये कर्ज अधिकारी परस्पर निधी. एकूण किती होते? तर 86,125 रुपये एकूण सुमारे. तिसरी पायरी. वयाच्या 65 नंतर काय बदल होतो? 3 वर्षानंतर NPA मधील निधीचा वापर नियमित उत्पन्नासाठी केला जातो. यामध्ये 20% रक्कम वार्षिक योजनेत गुंतवली जाते. त्यामुळे आयुष्यभर निश्चित उत्पन्न मिळते. उर्वरित 80% रक्कम नियमित उत्पन्न देणाऱ्या पर्यायात ठेवली जाते. वयाच्या 65 नंतरच्या उत्पन्नाचा स्रोत. दरमहा मिळणारा 1.50 लाख रुपयांचा निधी. 20,500 रुपये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून. 28,000 रुपये वार्षिकी. 20,125 रुपये रिझर्व्ह बँक चल व्याजदर रोख. 86,600 रुपये NPSचे नियमित उत्पन्न. कसा वाटला व्हिडिओ आजचा आहे तुम्हाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.